तर पुष्कळ दिवसांपासून माझ्याकडे एक रिक्वेस्ट येऊन राहिली आहे आणि ती एकच रिक्वेस्ट कंटिन्यू कितीतरी वेळा खूप साऱ्या लोकांनी मला म्हटली आणि ती रिक्वेस्ट आहे, सर काही टिप्स द्या ना, इंग्रजी फ्लुएंट करायची आहे. सो आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच काही टिप्सबद्दल मी इथे बोलणार आहोत. सो hello guys, welcome back to my YouTube channel. I hope you guys are doing absolutely good in your life and I hope you are doing well also. So let's start our video. Okay. थंबनेल आणि याच्यावरून तर तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये म्हणजेच की आता या क्लासमध्ये आपण काही अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्याने तुमची जी इंग्लिश जी आहे ती थोडीफार फ्लुएंट होईल आणि जर तुम्ही त्याला डेली लाईफमध्ये जर यूज केलं किंवा रोज रोज त्याला प्रॅक्टिस केली तर तुमची इंग्रजी आहे ते एक दिवस नक्की फ्लुएंट होईल आणि चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे. आता आहे काय त्या टिप्स, तर सगळ्यात पहिला आहे प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस. जे येते ते बोला, जसं येते तसं बोला, है ना. म्हणजेच की वाचा, बोला, ऐका, लिहा त्याच्याने तुमचा काय होईल, प्रॅक्टिस वाढेल. त्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक गोष्ट नाही, प्रत्येक जे काही तुम्हाला विचार करायचा आहे ते इंग्रजीमध्ये विचार करायला सुरुवात करा. जर तुमचा थॉट प्रोसेस जर इंग्रजीमध्ये होईल तर तुमचं स्पीकिंग सुद्धा काय होईल, इम्प्रूव्ह होईल. हा सेकंड टिप्स आहे. त्यानंतर थर्ड आहे लिसन. सगळ्यांना ऐका. आपण जसं आपली मातृभाषा जी आहे मराठी, आपण बालपणी काही आपल्याला ट्युशन वगैरे किंवा कोणा हाताखाली आपण शिकलेलो नाही आहे. आपण ती ऐकून ऐकून आपलं काय केलेलं आहे, आपण ते शिकलेली आहे. त्याच प्रकारे कोणतीही लँग्वेज असो, आपल्याला जर त्याच्यामध्ये मास्टरी करायचं असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, ऐकावं लागेल सतत. असं नाही की आज ऐकलं त्यानंतर 2 दिवसांचा गॅप, 3 दिवसांचा गॅप, त्यानंतर मग बघूया, मग करूया, असं नाही. रोज तुम्हाला ते ऐकावं लागेल. 10-15 मिनिट का होईना, आपण रोज ऐका. त्यानंतर त्याला काय करा, ऐकल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं विचार करा, बोलायचा प्रयत्न करा त्यावर. आणि तुमचा एक महत्वाचा पॉइंट, शब्द, व्होकॅब्युलरी सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. जर तुमची व्होकॅब्युलरी पुरेपूर असेल, चांगल्या प्रकारे असेल, तर मी तर म्हणतो 80% तुम्हाला व्होकॅब्युलरीची गरज आहे जर 100% द्यायचं असेल तर. आणि 80% जर तुमची व्होकॅब्युलरी असेल तर बाकीचा जो 20% आहे ते तुम्ही इझिली थोडंसं कव्हरअप करून घ्या. परंतु शब्दसाठा चांगला पाहिजे तुम्हाला. त्यानंतर तुमचं पंच्युएशनवरती, तुमचं बोलण्याची जी टोन आहे किंवा तुमचं जे सेंटेन्सचं आहे त्यामध्ये तुमचं थोडंसं लक्ष असलं पाहिजे. आपण कुठे स्टॉप घ्यायला पाहिजे, कुठे कसं बोलायला पाहिजे, है ना, ते सुद्धा. त्यानंतर त्यावरती रोज प्रॅक्टिस करा. पहिली सुरुवात आहे आपली, त्यानंतर छोटे छोटे वाक्य तयार करा. खूप मोठे बोलायची गरज नाही. एकदम जर एवढं मोठं बोलायचं म्हटलं तर पहिले इतुसं बोलावं लागेल ना. जसं आपण लहानपणी एक एक अक्षर, त्यानंतर शब्द, त्यानंतर छोटे छोटे वाक्य, ते तुटत तुटत, त्यानंतर मग हळूहळू आपण एवढं मोठं बोलत गेलो. तसल्या प्रकारे यालाही घ्या. जसं आपण आपली मातृभाषा शिकली त्या प्रकारे या लँग्वेजला सुद्धा शिकायचा प्रयत्न करा. मग बघा काय फरक पडतो. तर मी तर म्हणतो प्रत्येक काम करताना तुम्ही कन्सिस्टंट असलं पाहिजे. हा, मान्य आहे माझे व्हिडिओ अनकन्सिस्टंट होते, त्यावरती आय एम सॉरी, बट आता नाही होणार. मी सुद्धा कन्सिस्टंट होईल, माझे विद्यार्थी सुद्धा आता कन्सिस्टंट व्हायला पाहिजे. सो ह्या ज्या टिप्स होत्या ह्या तुम्ही काय करा, रेग्युलर डेली बेसिसवरती फॉलोअप करा. पहिले 7 दिवसांचं चॅलेंज घेऊन पहा. 7 दिवस कंटिन्यू याला बघा. म्हणजेच की त्याला यूज करून पहा. 7 दिवस तुमचा एक टाइम शेड्यूल बनवून घ्या की ह्या असं असं करायचं आपल्याला. त्यानंतर त्या 7 दिवसानंतर तुमच्यामध्ये काय फरक आहे पहिल्या दिवशी आणि 7व्या दिवशी तो चेक करा. नसेल पडला तर पुन्हा वाढवा. असं नाही आहे का एका दिवशी शिकल्याने होऊन जातं. एका दिवसात कोणतीही गोष्ट शिकल्या जात नाही. त्याच्यावरती आपल्याला कन्सिस्टंट असलं पाहिजे. रोज रोज जर तुम्ही त्यावरती प्रॅक्टिस केली किंवा त्याचा रोज रोज वापर केला तर ती गोष्ट चांगली होते. ठीक आहे. सो आय होप यू गाईज लाईक दिस इन्फॉर्मेशन अबाउट द टिप्स टू बी फ्लुएंट इन द इंग्लिश. सो वी विल meet in the next class. Till then, tata, bye bye, see you, and don't forget to like, share, subscribe. And यार मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा, त्यांनाही माहिती पोचवा, जेणेकरून त्यांची इंग्रजी थोडीफार सुधरेल आणि मलाही थोडंसं काय होईल, मोटिवेशन मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा
आणि जर पुन्हा याच्यामध्ये काही पाहिजे असेल तर त्यावरती सुद्धा काय करा, तुम्ही कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. टिल देन बाय बाय. काळजी घ्या. येतो.